आपल्याला 51,000 रुपयांचं पारितोषिक आणि TVS बाईक या स्पर्धेसाठी दिली, त्यांचेही मनापासून धन्यवाद। बेस्ट बॅटरसाठी रोहितजी ब्राह्मणे यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये पारितोषिक दिलं। बेस्ट बॉलरसाठी स्वप्नीलजी वरपे पाटील, बेस्ट फिल्डरसाठी ज्यांनी वॉच आपल्याला दिली आहे सरोज साबळे पाटील, गणेश वॉच लोडी बुद्रुक। बेस्ट स्थानिक खेळाडू जो राहणार आहे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक बाळासाहेब मेहेर सर यांच्या वतीने बेस्ट लोकल प्लेअरसाठी बक्षीससाठी दिलं आहे। मॅन ऑफ द सिरीजसाठी इलेक्ट्रिक बाईक सुधीर आहेर पाटील, संचालक बँक लोणी। ड्रिंक्स ब्रेकसाठी एबी टर्फ स्पोर्ट्स अकॅडमी लोणी आणि आनंदजी असावा प्रमोदजी बिहाणी यांच्या वतीने ड्रिंक्स ब्रेकसाठी आपल्याला सौजन्य। यूट्यूब लाईव्हसाठी शरद भाऊ आहेर पाटील ग्रामपंचायत सदस्य लोणी खुर्द यांनी यूट्यूब लाईव्ह सौजन्य दिलं। पाणी जारसाठी श्रीराम विनायक विखे पाटील, मुख्य ट्रॉफी स्वप्नील मुसळे पाटील आणि गोरक्ष लोखंडे। बाउंड्री रोपसाठी सन्माननीय विजूभाऊ गोडसे पाटील, अनमोल सहकार्य रामभाऊ जाधव पाटील। मेन स्टेज ज्यांनी आपल्याला दिलं संजूभाऊ गिरी। LED स्क्रीनसाठी संदीपजी घोगरे पाटील, साऊंड सिस्टीमसाठी कैलास विखे पाटील यांनी आपल्याला सौजन्य दिलं। खेळाडू कक्षासाठी योगेशजी कुऱ्हाडे। महिला गॅलरी कक्ष नानासाहेब उर्फ बंडूभाऊ दिघे पाटील। लकी ड्रॉ स्कूटी विजयजी मापारी पाटील यांनी आपल्याला सहकार्य केलं। अनमोल सहकार्य भाऊसाहेब तुपे, सूर्यपुत्र आर्ट्स। LED स्टंप जावेद फकीर मोहम्मद शेख, अक्सा पेंट्स लोणी बुद्रुक। विशेष सहकार्य साई समर्थ सिमेंट प्रोडक्ट सतीशजी खर्डे, अमोलजी थोरात, नरेश्वरजी खर्डे। अनमोल सहकार्य बबलू म्हस्के पाटील, माजी उपसभापती पंचायत समिती राहता। त्याचबरोबर स्पोर्ट्स सायकल निलेशजी विखे पाटील, रंगदर्शन ट्रेडर्स लोणी सायकल अनुराग आहेर। मॅचला होते सुरुवात आणि 11:34 झाली आहेत। स्क्वेअर कटचा एक शानदार फटका मैदानामध्ये, बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होतोय। पहिल्या बॉलवर प्रदीप गायकवाड आपला क्लास दाखवत आहेत। बॉल सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावा, चौकार। कॉम्पिटिशनला माझ्या पुढे नाही चालत डांगडिंगे, पाहुणी मोका हा मारला चौका। श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील। पहिल्या 3 चेंडूंमध्ये जर षटकार आला तर 500 रुपयांचा पुरस्कार अविनाश बळीराज ॲग्रो यांच्या वतीने हे बक्षीस आहे। वाईट यॉर्करचा प्रयत्न इकडे करण्यात आला होता। यस 22च्या मदतीने 1 धाव मिळते। तिकडे संतोषजी भालेराव सर इशारा देत आहेत। 1च्या मदतीने धावसंख्या सुद्धा पुढे जात असताना आपल्याला बघायला मिळते। प्रेक्षकांची सुद्धा गर्दी मोठ्या संख्येने आज आपल्याला इकडे बघायला मिळते। आलेल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आर्या 11 नाशिकची टीम आपल्याला खेळताना दिसेल। गोलंदाजी करत असताना फलंदाजी करत असताना आर्या 11 नाशिक थोडीशी जागा बनवली आहे आणि बॉलला त्याची योग्य ती जागा दाखवली आहे। दानिश खतीब यांच्या बॅटमधून एक जबरदस्त तडाखा, बॉल सीमारेषेच्या पलीकडे। दानिश खतीबच्या बॅटमधून हा षटकार, फटका असा द्वादार हा मारला षटकार। भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार। अखूट टप्प्याचा बॉल होता। थोडीशी जागा बनवली, चेक केलं जाते। शॉट अटेम्प्ट कुठे केलाय ते मात्र इकडे चेक केलं जाणार आहे। त्यासाठी तिसरे पंच सतीशजी भालेराव सर यांची मदत घेण्यात आली आहे। विशालजी पट्टे बहादूर संघ मालक आर्या 11 नाशिक, अर्धशतक जो फलंदाज बनवेल त्याच्यासाठी 10,000 रुपयांचं पारितोषिक। विशाल पट्टे बहादूर संघ मालक आर्या 11 नाशिक। 3 चेंडू आतापर्यंत झालेत। यस फेर आहे, षटकार इथे आलेला आहे। इम्पॅक्ट महत्वाचा आहे आणि तेच इकडे बघितलंय। चांगला निर्णय, 6 धावा इथे मिळतील। 6च्या मदतीने धावफलक देखील पुढे, 11 धावा। बॉलर तयार होत आहेत मधुर धुळे। फुल टॉस बॉल आणि यावेळेस लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलंय। दानिश खतीब यांच्या बॅटमधून लॉंग अँड स्ट्रॉंग 6। फटका असा द्वादार हा मारला षटकार। भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार। पहिल्याच ओव्हरमध्ये मधुर धुळे यांच्या विरुद्ध आक्रमण करण्यात आलेलं आहे। धावफलकावर जर आपण नजर टाकली तर 17 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत।
पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर दानिश जसे स्ट्राईकला आले 2 चेंडूंमध्ये 2 षटकार त्यांनी ठोकलेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल यावेळेस देखील बिटवीन द गॅप बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मिड ऑफ वरून फिल्डर आलेत, बॉलला अडवत आहेत. एक धाव तिकडे पूर्ण होत असताना आपल्याला दिसेल 1च्या साहाय्याने धावफलकामध्ये होणारा बदल. धावफलकावरती जर आपण नजर टाकली तर एकूण धावसंख्या 18वर जाताना पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट लोणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालेलं आहे. भरघोस बक्षिसांची रक्कम असलेली ही क्रिकेटची स्पर्धा आज आपण इथे अनुभवत आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून 11. थँक्यू डीजे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, तिथे निश्चितच एक संधी होती का, कारण हावभाव निश्चितच ते सांगून जात आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या ओव्हर नंतर 18 धावा. दानिशने लागोपाठचे 2 षटकार खेळले तर आकाश तनपूर यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस त्यांच्यासाठी दिलं जाणार आहे. आणि पहिल्या ओव्हर नंतर 18 धावा धावफलकावर. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून बरोबर. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे पूर्ण झालेला आहे. पहिल्या ओव्हर नंतर 19 धावा धावफलकावरती बनवल्यात. ग्रामपंचायत सदस्य लोणी खुर्द आणि या स्पर्धेमध्ये खरं तर ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली आणि ही स्पर्धा खेळाडूंसाठी ज्यांनी पुढे आणली आदरणीय शरद आहेर पाटील. अखूट टप्प्याचा बॉल, त्याला फक्त दिशा दाखवली आहे. दानिश खदीब यांनी बॉलला वळवलंय आणि पळवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोक. थँक्यू. यावेळेचा बॉल आपण बघू शकतो धावेष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल. 3 षटकार जर लागोपाठचे आले तर संतोष धोत्रे यांच्या वतीने सुद्धा दानिशसाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. अमोल डुबे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक हाताळत असताना दानिश चांगली बॅटिंग करतायत. थोडासा कमी गतीने टाकलाय. वाह, काय स्ट्रोक खेळलाय. अखूट टप्प्याचा बॉल समोर उठवलाय. दानिश खतीब यांनी चौकार आणि षटकारांचा रतीबच लावलाय. अजून एक षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. जबरदस्त स्ट्रोक इथे. फुलर लेंथवर बॉल मात्र खूप उंच गेलाय. मधुर बॉलला जज करतायत आणि तिकडे मधुर धुळे चूक करणार नाहीत. दानिश खतीबची एक जबरदस्त इनिंग इथे संपली आहे, परंतु सुरुवात दानिशने खूप चांगली करून दिली. पहिल्या विकेटचं बटन होत आहे. दानिश खतीब यांना परतावं लागेल. पहिली विकेट दानिश खतीब आउट. बॅक टू द डग आउट. डीजे आला का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. इलिव्हेशन जास्त मिळालं यावेळेस, उंच जास्त गेला. मधुरचं सुद्धा कौतुक करावं लागेल. बॉलच्या खाली आले, बॉलला डोळ्यात बसवलं आणि त्यानंतर खूप चांगला कॅच तिकडे कॅरी केला. पहिल्या विकेटचं पतन झालंय. 30 या धावसंख्येवर दानिश खतीब माघारी परतले. काय सुरुवात केली आहे पण दानिशने. डगआउटमध्ये त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत होत आहे. मनोज जायभावे, बंटी लिंगायत, नवनाथ हडवळे यांना सुद्धा पण तिकडे बघू शकता डगआउटमध्ये. नवीन फलंदाजी करण्यासाठी दाखल होत असताना पाहायला मिळतील. अक्षय यांना आता बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावेळेस बॉलला फक्त दिशा दाखवली आहे. कव्हर पॉइंट मधून बॉल वेगात चाललाय. अक्षय आलेत आणि आल्याबरोबर बॉलला फक्त दिशा दाखवत आहेत, कलात्मकता दाखवत आहेत. 4 धावा
पहिल्याच बॉलवर चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश बाऊल. अक्षय भांगे यांच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला. बॅकफुटला गेल्यानंतर बॉलला दिशा दिली. पुढे खेळण्याचा प्रयत्न, यावेळेचा फटका सुद्धा फसतोय. निर्मनुष्य क्षेत्रामध्ये बॉल तिकडे पडतोय. एक धाव पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळणार नाही. धावा फलकावर 35 धावा. तिन्ही पंचांचं कौतुक करावं लागणार आहे. राजू डावकर सरांना आपल्या स्क्रीनवर आपण बघू शकता. निश्चितच अतिशय अभ्यासू आणि प्रदीर्घ अनुभव असलेले पंच म्हणून राजू डावकर सर यांच्याकडे पाहिलं जातं. आणि आपण सातत्याने उल्लेख करत आलो ज्युनियर प्रीमियर लीग JPLचे उद्घाते म्हणून देखील त्यांच्याकडे आज पाहिलं जाते आणि त्याच फॉर्मॅटने ही स्पर्धा खेळवली जाते. यावेळेचा बॉल हलक्या त्याने स्टिअर केलाय. प्रदीप गायकवाड थोडासा संयम दाखवत आहेत. एक सिंगल पूर्ण होणार आहे. एकशा मदतीने धावफलक पुढे जात असताना पंचांचं विशेष कौतुक यासाठी की बस सकाळपासून ते रात्री 1-1:30-2 पर्यंत त्यांची एक्सप्रेस कामगिरी दिसते. 2 ओव्हर पूर्ण झाल्यात. 2 ओव्हर नंतर धावा 36 झालेल्या आहेत. संतोष भालेराव सर यांना सुद्धा आपल्या स्क्रीनवरती आपण बघू शकता. एक शांत, संयमी आणि एक मनमिळावू व्यक्तिमत्व संतोषजी भालेराव सर, राजू डावकर सर हे 2 पंच आपल्या फ्रेममध्ये आहेत. निश्चितच आज अनेकांसाठी आदर्श निर्माण करणारे, अनेक नवनवीन खेळाडूंसाठी सातत्याने मार्गदर्शन करणारे, जो चुकला एखादा खेळाडू तर त्याला सुद्धा मार्गदर्शन करणारे हे नेतृत्व आणि हे दोन्ही मातब्बर पंच आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसत आहेत. कौतुक करावं लागेल आमच्या सतीश भालेराव सरांचं सुद्धा. चांगलं काम. 2 ओव्हर नंतर धावा 36 झाल्यात. तर मित्रांनो आता वेळ सुद्धा तुमच्याकडे 30 मिनिटे अजून बाकी आहेत. 2 ओव्हर संपलेले आहेत. 40 मिनिटे पूर्ण होण्यासाठी 30 मिनिटे आहेत. 2 ओव्हर नंतर 36 बॉलर तयार होत आहेत. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. वाह, 2 क्षेत्ररक्षक फक्त बॉलकडे पाहत राहिले. हिलनामत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक सदाबहार चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री स्ट्रोक चांगला यावेळेस सुद्धा. बॉल सीमारेषेच्या पार आणि अक्षय यांच्या प्रदीप यांच्या बॅटमधून हा चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई 2 चेंडू आणि 2 लागोपाठचे चौकार आले. धावफलक सुद्धा पुढे गेले. 44 धावा. मोठा फटका खेळण्याचा इरादा होता. कनेक्शन बॅट आणि बॉलमध्ये झालेलं नाहीये. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जातोय. धावफलकावर नजर टाकली आपण तर 44 आहे. पण सुरुवात खूप चांगली राहिली. आपण विचार जर केला तर 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 44 बनवल्यात म्हणजे सुरुवात तर चांगली केली आहे. शॉर्ट बॉलचा वापर बाहेर झालेल्या चेंडूला फक्त दिशा दाखवली. प्रदीप गायकवाड यांनी एक्स्ट्रा कव्हरवरून फिल्डर आलेत. एक धाव पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न केलाय परंतु तिकडे कलेक्शन थोडंसं खराब राहिलं आणि 2 धावा पूर्ण होत असताना तिकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघू शकतो ॲक्शन रिप्लेमध्ये काय घडलं होतं. बाहेर जाणारा बॉल चांगला पंच केला. फिल्डर एक्स्ट्रा कव्हरमध्ये होते. बॉलपर्यंत वेगात आले. बॉलला उचललं, फेकलं आणि तिकडे गोलंदाज विजय यांच्यापासून थोडासा वाईट थ्रो होता. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल मिड विकेट मध्ये शॉट अँड पुल. प्रदीप गायकवाडने बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय. हा षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. खूप साधारण चेंडू होता. पूल करण्यासाठी आदर्श चेंडू होता आणि त्यावर पूल केला. षटकार वसूल केला. यावेळेस बॉल हवेत आहे. बॉल मात्र निर्मनुष्य क्षेत्रामध्ये पडलाय. यष्टीरक्षकाने प्रयत्न केले परंतु बॉल त्यांच्यापासून बराचसा दूर पडला. 1 धाव तिकडे पूर्ण होते. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 3 ओव्हर नंतर धावा झालेल्या 53 धावा. धाव फलकावर 27 मिनिटे आणि 30 सेकंद अजूनही बाकी आहेत. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली.
3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 3 ओव्हर नंतर धावा 53 झाल्यात. रिटायर्ड आउट होऊन अक्षय परत आहेत आणि अक्षय भांगे रिटायर्ड आउट होऊन परतल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संगमनेर तालुक्यातील घुलेवाडीचे सुपरस्टार नवनाथ हडवळे बॅटिंगसाठी येत आहेत. रोहित ब्राह्मणे यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1100 रुपयांचं पारितोषिक, प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये आणि षटकारासाठी 100 रुपये. हनुमंत शेठ गव्हाणे यांनी चेंडू जर अडवला तर त्यांना सुद्धा 100 रुपये. कुणाकडून? शिरसाट सर यांच्या वतीने ही 3ही बक्षीस आहेत. 3 ओव्हर नंतर धावा 53 झालेल्या आहेत. गोलंदाजी करण्याकरिता जर आपण बघितलं तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं प्रदीप गायकवाड चांगली बॅटिंग करत असताना 22 धावा. शिरसाट सर उर्फ कलर सर यांच्या वतीने ही बक्षीस आहेत. यावेळेस डावेस्टीच्या बाहेर होता बॉल. पंचासाठी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. सलग 2 विकेटसाठी सुद्धा जालू मामा मापार यांच्या वतीने 1100 रुपयांचं बक्षीस. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील. बॉल हवेत आहे. फटका फसतोय आणि रवींद्र बोरसे बॉलच्या खाली आलेत. प्रदीप गायकवाड यांना परतावा लागेल. शिरसाट सर अर्थात कलर सर यांच्या वतीने 100 रुपये. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. बघू शकतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये उंच गेला बॉल बॅटच्या वरच्या भागाला लागला. स्वतः गोलंदाज रवींद्र बोरसे आले बॉलच्या खाली आणि खूप चांगला झेल तिकडे त्यांनी पकडला. विकेट आलेली आहे. हा दुसरा फलंदाज इथे बांधून परतत असताना आपल्याला दिसतोय. 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळतायत. एका बाजूला टीम आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये असणाऱ्या हॉटेल निवांत, शिरसाट स्पोर्ट लोणी आणि आर्या 11 नाशिक. प्रदीप गायकवाड जड पावलांनी मैदान सोडतायत. चांगली बॅटिंग केली त्यांनी. 22 धावा बनवल्या. सुरुवात दानिश खतीब आणि प्रदीप यांनी मात्र खूप चांगली केली होती. आता नवीन फलंदाज संघाचे आयकॉन नाशिक जिल्ह्यातील मोरवाडी सिडको या परिसरातील मनोज नाना जाय भावे बॅटिंग करण्यासाठी. धावफलकावर आपण नजर टाकू. 55 धावा बक्षीस अशी घेतली जातील किती खेळाडूंना मिळतील तशीच अनाऊन्स केली जातील. यावेळेचा बॉल डाव्या बाहेर होता. इकडे यष्टीरक्षकाकडनं चूक झाली आहे. बॉल लॉंग स्टॉपच्या दिशेने निघालाय. वाईट +4. 5 धावा मिळत आहेत. ऊपर वाला दे खाने को तो कोण जाए कमाने को. 5 धावा फ्री मध्ये. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोक. वाईट +4. 5 धावा मिळत आहेत. गोलंदाज तयार होत आहेत. वेगात खूप वेग होता. मागे यष्टीरक्षक सुद्धा बॉल अडू शकले नाही, परंतु मागे बॅकअपचं काम खूप चांगलं राहिलं आणि तिकडे आपण बघू शकतो धाव सुद्धा पूर्ण वाईट +1 अशा एकूण 2 धावा इकडे मिळताना दिसतील. वाईट +2 एकूण 3 धावा.
नवनाथ आडवळे यांच्या लागोपाठच्या 2 षटकारांसाठी ओंकार आकाश तनपुरे यांच्या वतीने कॉमेंट्री इथं ना बक्षीस घ्याल दुसरा बॉल आहे स्कोरिंग फलंदाज बाद झालेले आहेत आणि ड्रिंक्स ब्रेक इथे घेऊन टाकू आपण. मनोज जायभावेची मोठी विकेट आली. नवनाथ आडवळे यांच्या प्रत्येक षटकाराला आकाश तनपुरे यांच्या वतीने 300 रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. तर आपण धावफलकावर डझर इथे टाकू. एकूण 64 धावा आहेत. मनोज जायभावे बाद झालेत आणि हा तिसरा धक्का होता. शिरसाट सर यांच्या वतीने सुद्धा आपण बघितलं तर प्रत्येक विकेटसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं बक्षीस आहे. धावत संख्या 64 वर जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक 4चा खेळ सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये लोणी प्रीमियर लीग नामदार चषकाचं एक दैदिप्यमान आयोजन आपल्याला बघायला मिळत आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा एक रंगारंग सोहळा आपल्याला इकडे बघायला मिळतोय आणि आजच्या रात्रीतली शेवटची मॅच बक्षीसपात्र फेरीमध्ये एकूण 3 संघ जाऊन पोहोचलेले आहेत. शिवगर्जना प्रतिष्ठान काल 2 लागोपाठचे सामने जिंकत तो संघ क्वालिफायरमध्ये गेला. काल रात्रीच्या सत्रामध्ये छत्रपती 11 अस्तगावचा संघ आपल्याला बक्षीसपात्र फेरीमध्ये जाताना पाहायला मिळाला आणि आज सुद्धा 2 लागोपाठचे सामने जिंकत आपण जर बघितलं तर या स्पर्धेच्या निमित्ताने शंभूराजे 11 गोगलगाव हा संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये गेला आणि यातून जो जिंकणार आहे तो आता इलिमिनेटरला जाताना दिसेल. फुलर लेंथवर बॅटच्या आउटसाइड एज फिल्डर फ्लाय स्लीपमध्ये बॉलला अडवतात. 1 धाव तिकडे पूर्ण केली जाणार आहे. 2 फलंदाज आता नवनाथ आडवळे आणि भूषण पाटील या 2 फलंदाजांवर जबाबदारी आहे. सुरुवात तर खूप चांगली राहिली होती परंतु 3 महत्त्वाचे फलंदाज बाद झालेत. रवींद्र बोरसे यांनी 2 महत्त्वाचे फलंदाज बाद केले त्या ओव्हरमध्ये. त्यामुळे या ओव्हरमध्ये कौतुक येते रवींद्र बोरसे यांचं व्हायला हवं. कोण जिंकणार आहे मॅचला? मॅच तर फार महत्त्वाची आहे त्यामुळे सगळ्यांच्या नजरा या मॅचकडे लागलेल्या आहेत. स्ट्रायकर एंडकडे बॅटर नवनाथ आडवळे, बॉलिंगसाठी रवींद्र. वेगात टाकला होता यावेळेस हलक्या हाताने बॉलला ढकललं. फिल्डर बॉलवर येत आहेत. 1 धाव तिकडे दिसते. पूर्ण होत असताना 1च्या मदतीने धावफलकावर 66 धावा झालेल्या आहेत. 4 ओव्हर पूर्ण झाल्यात आणि 4 ओव्हर नंतर 3 खेळाडू माघारी परतल्यानंतर 66 धावा. ओव्हर संपली. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. चंद्रदर्शन सुद्धा आपल्याला 7 लाईव्हच्या माध्यमातून घडवलं जात आहे. आमच्या कॅमेरामॅनचं विशेष कौतुक व्हायला हवं. या स्पर्धेचं टेलिकास्ट निश्चितच अतिशय अप्रतिम राहिलं. गेले 5 रात्र आणि 5 दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेला 7 लाईव्हने अतिशय हाय डेफिनेशन क्वालिटीमध्ये दाखवलं. सगळ्या आमच्या प्रत्येक सदस्याचं कौतुक करावं लागेल. रवींद्र शिंदे मेजर आणि त्यांची सर्व एंटायर टीम, गौरव नेक यांची सुद्धा धावपळ आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. संग्राम रुपनवर ऑपरेटिंगची भूमिका महत्त्वाची भूमिका असते ती मात्र चांगल्या पद्धतीनं पार पाडली. स्कोररच्या भूमिकेमध्ये मयूर मोतीकर, आदित्य वाघ, रसूल सय्यद यांनी सुद्धा चांगलं काम पाहिलं. उडवलाय बॉल. गोलंदाज भूषण उघडे यांचं भव्य स्वागत आणि नवनाथ आडवळे यांनी बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. बॉल द्या. शिरसाट सर यांच्या वतीने 100 रुपयांचं बक्षीस नवनाथ आडवळे यांना मिळेल. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार.
सामना असू द्या किंवा मग सुपर 8चा असू द्या किंवा मग साखळी सामने असू द्या, प्रत्येक सामना म्हणजे या स्पर्धेची सुरुवात जशी झाली प्रत्येक सामना आपल्याला इकडे पाहायला मिळाला तो म्हणजे 8 ओव्हरचा. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज भूषण उघडे. फुलर लेंथवर मोठा फटका खेळण्याचा इरादा होता. बॅटवर हा चेंडू प्रॉपर आलेला नाहीये. एक धाव तिकडे पूर्ण होईल. मिड विकेट स्क्वेअर लेग वरून फिल्डर येत आहेत. तिकडे एकच धाव पूर्ण होताना दिसेल. 1च्या मदतीने धावत संख्येमध्ये होणारा बदल. धावा फलकावर आपण नजर टाकूयात. 73 धावा. क्रिकेटमध्ये सराव फार महत्त्वाचा असतो. आपण म्हणतो की एखादी टीम खूप मोठी आहे, ती टीम मोठी नसते. त्या टीममध्ये खेळणारा प्रत्येक खेळाडू त्याचा सराव मोठा असतो. त्यानंतर ती टीम सुद्धा खूप चांगलं प्रदर्शन सातत्यानं करत असते. भूषण पाटील यावेळेस खूप चांगला स्ट्रोक खेळला आणि 6 धावा तिकडे वसूल केल्या. शिरसाट सर यांच्या वतीने भूषण पाटील यांना सुद्धा 100 रुपयांचं बक्षीस. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. सायकलचे जे कुपन ज्यांच्याकडे त्यांना विनंती आपण स्टेजकडे यायचं आहे. ही आपल्याला असणार आहे. ही विनंती आपल्याला असणार आहे. सलग 3 षटकार. बळीराजा ॲग्रो यांच्या वतीने 1000 रुपयांचं बक्षीस दिलं जाईल लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. गणेश शेठ आहेर यांच्या वतीने शरदजी आहेर पाटील ग्रामपंचायत सदस्य लोणी खुर्द, योगेशजी आहेर सर, सुशांत आहेर पाटील, गणेशजी आहेर पाटील, रोहितजी आहेर पाटील, शुभम आहेर पाटील, विजय मापारी पाटील, चैतन्य गाढवे पाटील, कार्तिक आहेर पाटील, प्रतीक आहेर पाटील, अभय तुपे पाटील, सागर वरपे पाटील, रोहन गाढवे पाटील, त्याचबरोबर गौरव तुपे पाटील, संकेतजी आहेर पाटील, विरेशजी कोकणे पाटील, त्याचबरोबर पण रोहितजी ब्राह्मणे पाटील, सचिन हिंगे सर, निलेश अण्णा गायकवाड, निलेश दादा वरपे, दादा शेख, त्यांची सगळी टीम या स्पर्धेसाठी खूप चांगलं काम करताना पाहायला मिळाली आहेत. बाहेर जाणारा बॉल ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर असल्या कारणे व्हाईट बॉल. एकोणऐंशी धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या 3 फलंदाज माघारी परतल्यानंतर भूषण उघडे 4 चेंडूंमध्ये 13 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेल्या आहेत. स्ट्रायकर एंडकडे भूषण आहेत. पाहूयात आता निर्णय काय येतोय. 3 षटकारांसाठी बळीराजा ॲग्रो यांच्या वतीने 1000 रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. 4.4 षटक यस पंचांनी निर्णय मागे घेतलाय आणि हा चेंडू निर्धाव असेल. उंच आकाशामध्ये बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे भूषण पाटीलचा तडाखा. या स्पर्धेतलं अजून एक निर्धाव षटक टाकणारे भूषण आता बॅटिंग मध्ये सुद्धा आपला प्रभाव टाकतायत आणि बॉलला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवतायत. नाथ करती काय यावंच लागतंय. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. आकाश तनपुरे आणि सुशांत आहेर पाटील यांच्या वतीने नवनाथ हडवळे यांना 300 रुपये आणि भूषण पाटील यांच्यासाठी 300 रुपये या षटकारासाठी आणि शिरसाट सर यांच्या वतीने सुद्धा या षटकारासाठी 100 रुपयांचं बक्षीस. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 5 ओव्हरनंतर 85 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 3 फलंदाज आता इकडे आपण बघितलं तर माघारी गेलेले आहेत. प्रयत्न इकडे केले जात आहेत. लढाई सुरू आहे. संघर्ष केला जातोय. कोण कुणावरती भारी पडणार ते देखील आपल्याला इकडे पाहावं लागणार आहे. क्रिकेटचा खेळ आज जर आपण बघितलं तर लोणीमध्ये आपल्याला लोणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 11 मिनिटे आणि 55 सेकंद बाकी आहेत. सलग 2 षटकारांसाठी बळीराजा ॲग्रो यांच्या वतीने 1100 रुपयांचं बक्षीस.
लगातार 2 षटकार इथून पुढे जो फलंदाज खेळेल 5 ओव्हर 85. प्रसाद गोलंदाजी करण्याकरिता बाहेर जाणारा बॉल त्याला छेडण्याचा प्रयत्न केला होता. व्हाईट बॉलचा इशारा इकडे कळवला जातोय. एक अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्तच्या साह्याने धावसंख्येमध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या पुढे जाणार आहे. पहा 7S लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेले आहेत. आज 12 वाजून 3 मिनिटे झाली तरी देखील प्रेक्षक मॅच आनंद घेत आहेत. यावेळेस चांगला स्ट्रोक खेळण्यात आला. फिल्डर मागे बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतायत. तिकडे खूप प्रयत्न चांगला राहिला परंतु बॉल सीमारेषा ओलांडतोय. नवनाथ हडवळे यांच्या बॅटमधून एक सदाबहार चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. दिला तर या चेंडूवर जर षटकार मारला तर बळीराजा ॲग्रो यांच्या वतीने 100 रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. 500. या बॉलवर जर षटकार आला तर गणेश आहेर पाटील यांच्या वतीने फुलर लेंथवरचा बॉलला फक्त दिशा दाखवली आहे. या महत्वपूर्ण मॅच मध्ये नवनाथ हडवळे आपले रंग उधळतायत आणि या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवतायत. डगआउट मधून आनंद सुद्धा साजरा केला जातोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश 2 चेंडू आणि 2 लागोपाठचे चौकार आलेले आहेत. बॉलिंगसाठी बॉलर तयार होत आहेत. रिव्हर्स. यावेळेस सुद्धा बॉलला फक्त दिशा दाखवली आहे आणि हा बॉल सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. क्या बात आहे नवनाथ. हा बॉल सुद्धा बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलेला आहे. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा. सुना है आज समंदर को बड़ा गुमान आया है. उधर ही ले चलो कश्ती जहां तूफान आया है. यावेळेस सुद्धा रिव्हर्स. 4 चेंडू आणि लागोपाठचे 4 चौकार. नाव आहे संगमनेरच्या घुलेवाडीचे सुपरस्टार नवनाथ हडवळे. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत. 4 चेंडूंमध्ये 4 चौकार आले. पुनरागमन करायचंय. यावेळेस सुद्धा एक वेगळा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता. घनश्यामचं कौतुक करावं लागेल. ते मात्र वेगात बॉलपर्यंत पोहोचले. तोपर्यंत 1 धाव मिळते. लेग बाईसचा इशारा येतोय. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. आर्या 11 नाशिक या संघाची धावसंख्या मित्रांनो आता पुढे जात असताना 103 धावा आता आर्या 11 नाशिकच्या धावफलकावरती लागलेल्या आहेत. बघूयात आता येणारा 1 चेंडू या ओव्हरमध्ये कसा टाकला जातोय. 6वं षटक. क्लीन बोल्ड. शेवटच्या चेंडूवर मात्र विकेट मिळवली आहे आणि भूषण पाटील यांना माघारी पाठवलंय. फर्निचर फ्रॅक्चर केलं जात आहे. यष्ट्या उद्ध्वस्त. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधणी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची वळीची. शिरसाट सर यांच्या वतीने या विकेटसाठी 100 रुपयांचं बक्षीस गोलंदाज प्रसाद यांच्यासाठी. फुलर लेंथवरचा बॉल होता. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये. अनप्लेबल डिलिव्हरी. परफेक्ट यॉर्कर आणि निश्चितच आपण बघितलं तर विकेट शेवटच्या चेंडूवर प्रसादने मिळवली. 6 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 6 ओव्हर नंतर 103 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. आर्या 11 नाशिकच्या विपक्ष हॉटेल निवांत शिरसाट स्पोर्ट 11 लोणी अशी मॅच मैदानावरती सुरू आहे. प्रयत्न दोन्ही संघ करतायत. बघावं लागेल आता कोण कोणावरती भारी पडतंय, कोण या मॅच मध्ये जिंकतंय, कोण बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन आपली जागा निश्चित करते ते बघावं लागेल. यातून तो संघ जिंकणार. छत्रपती 11 असतं का या टीम सोबत उद्या दुसरा सामना तो संघ एलिमिनेटर मध्ये खेळणार. बॉलर तयार होत आहेत.
शॉर्टबॉलचा वापर केला होता. पूल करण्याचा प्रयत्न तिकडे राहिला, परंतु कनेक्शन थोडंसं खराब आहे. फिल्डर बॉलवर येतात. मिड विकेटवरनं एक धाव पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला होता. 2 धावा तिकडे पूर्ण केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. 105 धावा फलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. या बॉलवर जर षटकार आला तर गणेश आहेर पाटील बळीराजा ॲग्रो यांच्या वतीने 500 रुपयांचं बक्षीस. या बॉलवर जर षटकार आला तर धावा 105 झाल्यात. बघायचं आता कोण कशा पद्धतीने कामगिरी करतोय. फुलर लेंथ रवींद्रचा एक भन्नाट वेगात टाकलेला बॉल फलंदाजाला पूर्णपणे निरुत्तरी ठेवतोय. आपण बघितलं टॉस जिंकला होता हॉटेल निवांत शिरसाट स्पोर्ट 11 लोणी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बघा फुलर लेंथवरचा बॉल ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवलं जात आहे. वेगात टाकलेला फलंदाज नवनाथ सुद्धा बीट झालेत. बॉल हवेत आहे. फटका फसतोय आणि घनश्याम पोहोचलेत बॉलच्या खाली. व्हेरी गुड कॅच. फलंदाज इकडे बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 5वा धक्का. ही प्राइजलेस विकेट आहे. नवनाथ हडवळे यांची. फलंदाज होत आहेत बाद. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची. 12 चेंडूंमध्ये 26 धावा बनवत नवनाथ हडवळे यांना परतावं लागलं. चांगली बॅटिंग त्यांनी फलंदाज आता निलेश दादा वरपे बॅटिंगसाठी येत असताना बॅटच्या वरच्या भागाला लागला आणि तिकडे घनश्यामचं कौतुक करावं लागेल. सपळ यष्टीरक्षक हॉटेल निवांतचे चांगलं काम इथे त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. रवींद्र गोलंदाजी करण्याकरिता फुलर लेंथवर निलेश वरपे यांच्यासाठी हा बॉल एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळला आहे. अगदी घरंगळत बॉल अमोल डुबे यांच्याकडे चाललाय. 1 धाव तिकडे पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होणार नाही. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. धावा झालेल्या 106. क्षितिज सोनवणे नेवासा तालुक्यातील सोनईचे एक युवा टॅलेंटेड खेळाडू आपल्याला स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळत आहेत. आज त्यांना देखील दाखवून द्यावं लागेल मैदानाच्या आतमध्ये एका महत्त्वपूर्ण मॅचमध्ये बॅटिंग आपल्या इथे मॅच आपल्या टीमसाठी करून दाखवावी लागेल. MG स्पोर्ट्स कर्जत त्याचे ब्रँड अँबॅसेडर क्षितिज सोनवणे. चांगला बॉल फुलर लेंथवर होता. निलेश वरपे यांनी जर षटकार खेळला तर बळीराजा ॲग्रो यांच्या वतीने 2100 रुपयांचं बक्षीस गणेश आहेर पाटील यांच्या वतीने त्यांना दिलं जाईल. तर 106 बनवल्यात. 5 खेळाडू माघारी परतल्यानंतर षटक क्रमांक 7 अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 1 चेंडू अजूनही 7व्या ओव्हरमध्ये येणं बाकी आहे. वेळेचं सुद्धा बंधन आहे. हा डगआउट आपल्याला पाहायला मिळतोय. थोडी खुशी भी आहे और थोडा गम भी आहे. ओहो खालीच राहिला बॉल. फ्लिपर टप्पा पडल्यानंतर खालीच राहिला. निर्धाव चेंडू. 7 ओव्हर पूर्ण झाल्यात आणि आता तुमच्याकडे 3 मिनिटे 25 सेकंद सुद्धा बाकी आहेत शेवटचे ओव्हर पूर्ण करण्यासाठी. 7 ओव्हर नंतर 106 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांकडून ही पहा ओव्हर संपली. रुपयांच्या षटकारासाठी 2100 रुपये बळीराजा ॲग्रो यांच्या वतीने बक्षीस आलेलं आहे. शेवटचं आणि अंतिमचं षटक प्रसाद यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे. उंच बॉल खेळलाय. उंची जास्त आहे आणि लांबी पाहावी लागेल. लांबी कमी आहे. अमोल डुबे बॉलच्या खाली आणि निलेश वरपे यांना परतावं लागेल. पहिल्याच बॉलवर निलेश वरपे यांची विकेट येत असताना आपल्याला पाहायला मिळते. 0 घेऊन आले होते. 0 घेऊनच चाललेत. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी. 1 या धावसंख्येवर माफ करा. निलेश वरपे बाद होत आहेत. 2 चेंडू त्यांनी खेळलेत. प्रसाद यांना विकेट मिळवलेली ही दुसरी विकेट. नवीन फलंदाज बंटी लिंगायत आपल्याला बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. प्रवरा नगरचे पवन केने. परंतु आज इकडे तशी बॅटिंग करावी लागेल त्यांना कारण संघात आपण जर बघितलं ना तर
शेवटच्या ओव्हरमध्ये आहे, त्यामुळे आता स्लॉग ओव्हरमध्ये त्यांना देखील चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. बंटी लिंगायत बॅटिंग करण्याकरिता आलेत. क्षितिज सोनवणे दुसऱ्या बाजूला आहेत. धावफलकावर 106. प्रसाद पहिला चेंडू चांगला टाकला होता. सिद्दीक बेग यांच्या वतीने बंटीच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं बक्षीस. फुलर लेंथ वरचा बॉल समोर खेळला डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक बॉलवर येत आहेत. एक धाव तिकडे पूर्ण होत असताना दिसेल. सलग 3 षटकार 2100 रुपये. बळीराजा ॲग्रो गणेशजी आहेर पाटील यांच्या वतीने 5000 बक्षीस वाढलंय 3 षटकारांसाठी सलग. ते महत्वाचं आहे. 7.2 ओव्हर नंतर धावा 107. 4 बॉल अजून येणं बाकी आहे. त्यामुळे फुलर लेंथवरचा बॉल होता समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये. लॉंग ऑफ मध्ये ऑफ ड्राईव्ह केलाय. थोडंसं फंबल तिकडे होताना दिसतंय आणि त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला होतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावा झालेल्या 109 धावा. मैच महत्वाची. अपने मंजिल के रास्तों पर आगे बढ़ने का मजा लो. हर नया एक दिन हर नई किताब है, बस उसे पढ़ने का मजा लो. आणि या स्पर्धेमध्ये आपण ते बघितलेलं आहे. दररोज प्रत्येक चेंडू प्रत्येक ओव्हर प्रत्येक दिवस काही ना काही नवीन घेऊन आला या स्पर्धेमध्ये. 3 चेंडू शेवटचे बाकी आहे. बॉल हवेत आहे. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. मागे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इकडे केला जाणार का? यस केला होता, परंतु मिळणार का? नाही मिळणार. फलंदाज बंटी लिंगायत धावबाद विकेट येते. सलग 2 षटकार 2100. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची 110. 7 फलंदाज बाद झालेले आहेत. आर्या इलेक्ट्रिक स्ट्रायकर एंडकडे. क्षितिज सोनवणे अगोदर बंटी बाद झाले धावबाद. फुलर लेंथ काय बॉल टाकलाय मित्रांनो. प्रसादचं हे षटक जर आवडत असेल तर टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजेत. काय वेग आहे, काय टप्पा आहे, जबरदस्त. वेळ संपली आहे आणि एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. एक चेंडू आता बाकी आहे या पहिल्या डावातला. या शेवटच्या बॉलवर जर षटकार आला तर 2100 रुपये बळीराजा ॲग्रो गणेश आहेर पाटील यांच्या वतीने दिले जातील. प्रयत्न इथे दोन्ही बाजूने केले जात आहेत. गोलंदाजाचं कौतुक. 4 चेंडूंमध्ये 4 चौकार याच प्रसादच्या विरुद्ध खेळले होते नवनाथने, परंतु त्याने सुद्धा काय पुनरागमन केलं. प्रसाद कुऱ्हाडे. शेवटचा बॉल खरडे स्लॉट मध्ये मिळाला होता आणि क्षितिज सोनवणे यांनी बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. षटकार इथे प्राप्त केला जातोय आणि 116 धावा धावा फलकावरती आर्या 11 नाशिकच्या लागलेल्या आहेत. शेवटच्या बॉलवर स्लॉट मध्येच होता बॉल आणि क्षितिजने षटकार ठोकला. गणेश आहेर पाटील बळीराजा ॲग्रो यांच्या वतीने 2100 रुपयांचं बक्षीस क्षितिजला दिलं जाईल आणि क्षितिजला विनंती राहील की ते बक्षीस घेण्यासाठी आपण लगेच या, ही आपल्याला विनंती असणार आहे. 116 झाल्यात. 117चं टार्गेट आणि हॉटेल निवांत आणि शिरसाट स्पोर्ट 11 लोणी बॅटिंगसाठी उतरेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा बदल आपण करणार आहोत आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले जातील सन्माननीय राहुलजी बोंबे सर. सर या आपले स्वागत.
सरोने 1 मिनिट फक्त इथे या, ते मान्यवर जाणार आहेत. तुमचं जे बक्षीस आहे ते घेऊन जा. 1 मिनिट फक्त. पळते. शेवटच्या बॉलवर षटकार खेळला क्षितिजने. बळीराजा ॲग्रो गणेश आहेर पाटील ने 2100 रुपयांचं बक्षीस क्षितिज सोनवणे यांना या ठिकाणी दिलं जात आहे. धन्यवाद. यानंतर राहुलजी बोंबे सर समालोचन कक्षामध्ये आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू. वेलकम बॅक. शेवटची मॅच, शेवटची इनिंग आणि ती ठरवणार स्पर्धेच्या बक्षीस फेरीमध्ये पोहोचणारा शेवटचा संघ हा कोणता असेल. तर ड्रिंक ब्रेकमध्ये आपण लकी ड्रॉचं कूपन जे काढणार आहोत, त्यामुळे प्रेक्षकांनी कुठेही जाऊ नका. या मॅचकडे आपण जातोय. 116 बनवल्यात, 17 बनवायच्यात. पहिलाच बॉल, पॅडल स्वीप, ट्रेडमार्क, लाजवाब. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय घनश्याम यांच्या माध्यमातून 4 धावा. येतोय चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. RA11 नाशिक आहे आणि RA11 नाशिकची टीम ओनर विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या वतीनं आयकॉनच्या विकेटसाठी 1000, आयडॉलच्या विकेटसाठी देखील 1000 आणि लोकल खेळाडूंच्या विकेटसाठी 500 रुपयांचा पुरस्कार विशाल भाऊ पट्टे बहादूर RA11 नाशिक टीमचे ओनर यांच्या माध्यमातून असेल. 5 धावा आल्यात. पहिले षटक आपण जे पाहतोय 117 बनवायच्यात. अक्रॉस द बॅट खेळलाय. मिड विकेट मध्ये बॉल असेल. फिल्डर तिथे आहेत, बॉलला फील्ड करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा कोणताही नसेल. स्कोरकार्ड पुढे पोहोचते. स्कोरकार्ड मध्ये जर आपण पाहिलं 6 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. एक मोठं टार्गेट खरं तर पहिल्या इनिंगमध्ये विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या मालकीचा संघ RA11 नाशिक टीमनं बनवलाय आणि ह्या टीमचे आशिक देखील आपण पाहतोय खरं तर खूप आहेत. त्यामुळे फॅन फॉलोअर्स देखील खूप कमावलाय, कारण तितके चांगले प्लेयर्स या संघामध्ये आहेत. विशेषतः मनोज राणा. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बॅटिंगवरती, स्ट्रायकिंगवरती तुम्हाला पाहायला मिळतील अमोल डुबे. गॅपमध्ये बॉल डीप काव कॉर्नर मध्ये पोहोचलाय. फिल्डर आलेत. प्रदीप गायकवाड तिथे होते. डिरेक्टचाही प्रयत्न आपण पाहिलाय आणि बॅट्समन सेफ. दुसऱ्या धावेसाठी आपल्या क्रीजमध्ये पोहोचतायत. स्कोर कार्ड पुढे जात आहे. 8 धावा ह्या धावफलकामध्ये. आजच्या दिवसाचा शेवटचा सामना, शेवटची मॅच. 3 संघ वाट पाहतायत. चौथा संघ कोणता येणार ह्या प्रश्नाचा. मॅच जो जिंकणार आहे किंवा जो कोणी प्लेयर ही मॅच जिंकून देणार, अर्थात मॅन ऑफ द मॅच ठरणार बॅटिंग टीमकडनं, तर त्या खेळाडूसाठी हनुमंत दादा गव्हाणे मित्र मंडळ मित्र परिवार यांच्या वतीनं 5555 रुपयांचं पारितोषिक. 8 धावा आहेत. त्यामध्ये एक वाईट, एक चौकार आलाय. अमोल डुबे यांच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक. मनोज राणा अमोल डुबेसाठी. हाही बॉल आपण पाहतोय, व्हाईट बॉल.
हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक व्हाईट बॉल आपण पाहतोय 9 धावा स्कोर कार्ड मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा मनोज राणा. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. फॉलो थ्रो मध्ये बॉल करण्याचा देखील प्रयत्न आपण पाहिला, पण ऍक्शन केल्यानंतर आपण पाहिलं ना, खरं तर पुन्हा एकदा बॅलन्स ठेवत बॉलला फील्ड करणं इतकी सोपी गोष्ट नाही फॉलो थ्रो मध्ये. आणि मनोज राणाने देखील आपण पाहिलं बॉलची गती कमी करण्यामध्ये खरं तर यश मिळवलं होतं. आणि त्यानंतर एक सिंगल डबल डिजिट धावसंख्या 10 धावा धावफलकामध्ये. 43 बॉल शिल्लक आहेत. 107 अजूनही मिळवायच्यात. हो पुढे एकदा बॉल फाईन मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आलेत, बॉलला फील्ड करतील. डीप मधून बॉल येतोय, फेकी येते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आपण पाहिलाय आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. स्कोर कार्ड हे पुढे गेलंय. पुन्हा एकदा आपण पाहतोय पहिलं षटक संपलंय. पहिलं षटक संपत असताना स्कोर कार्ड मध्ये हॉटेल निवांत शिरसाट स्पोर्ट्स लोणी विदाउट लॉस धावफलकामध्ये 12. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. स्क्रीनवरती खरं तर ही दृश्य तुम्ही पाहू शकता. नामदार चषकाच्या आकर्षक ट्रॉफीजच्या ट्रॉफीवरती 12 संघांच्या नजरा होत्या. त्यामध्ये आता 5 संघ शिल्लक राहिलेत आणि त्या 5 मध्ये अजून एक टीम ही आता क्वालिफाय होणार आहे. अमोल डुबेचा ब्लास्ट डीप लॉंग ऑन बॉल बाउंड्री लाईन पार. धावा येतात 4-4 चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोक. स्लॉट मध्ये होता अमोल डुबे यांच्या 4 धावा वसूल केल्याच तयार आहेत. निलेश वरपे यांच्या विरोधात रिव्हर्स खेळलाय. तिथे मात्र फिल्डर पटमोर असेल. कॅप मध्ये बॉल आउटफील्ड वेगवान आणि बॉल पोहोचतोय सीमा रेषा पार. बॅक टू बॅक 1 मोर अमोल डुबेच्या धावा येतील 4. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. हा अमोल डुबेचा ट्रेडमार्क आहे. प्रत्येक 2 किंवा 3 बॉल खेळल्यानंतर एक रिव्हर्स हा अमोल डुबे तुम्हाला नेहमीच खेळताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हो हा बॉल आपण पाहिलं खरं तर पायावरती लागलाय आणि त्यानंतर आपण पाहिले खरं तर धाव मैदानावरती कोणती मिळणार नाहीये. 2 लागोपाठचे चौकार आपण पाहतोय जे वसूल केलेत. महाराष्ट्र पोलीस निलेश वरपे आहेत बॉलिंग मार्कवरती. या अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं खरं तर भन्नाट गोलंदाजी केली होती. आयकॉनची विकेट मिळवली होती आणि इथे देखील आपण पाहतोय आयकॉन अमोल डुबेला थांबवणार का, ह्याही गोष्टीची चर्चा होणार. अमोल डुबे विरुद्ध निलेश वरपे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय चांगल्या पद्धतीनं. हो कीपरचं कौतुक असेल. काय बॉल अडवलाय, काय थांबवलाय, जबरदस्त कामगिरी. भूषण पाटील ज्याची फिल्डिंगची अदा आहे कातील आणि प्रेक्षकांची मनं देखील जिंकतोय ह्या फिल्डिंगच्या माध्यमातून. इट्स अ फेअर डिलिव्हरी. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 20 धावा ह्या धावफलकामध्ये. लागोपाठची 2 ओळीला डॉट बॉल. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार, त्यानंतरच्या 2 बॉलवरती 2 डॉट बॉल. फुल ऑफ लेनचा बॉल हलक्या तडफा एक्स्ट्रा कव्हर एरियामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आलेत. स्कोर कार्ड पुढे पोहोचेल 21. एकवीस धावा धावफलकामध्ये. हो हाही बॉल फसलाय
आणि फिल्डरच्या हातामध्ये जाऊन बसलाय पहिल्या क्रमांकाची विकेट. फलंदाज होत आहेत बाद. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधने थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची. एका मित्राकडून दुसऱ्या मित्राशी पाठ थुपटली जाते. पारितोषिक येते बंटी लिंगायतसाठी गौरव नेक यांच्या वतीनं 500 रुपयांचा पुरस्कार. आणि या अगोदर देखील 500 रुपयांचा पुरस्कार गौरव नेक यांच्या वतीनं होता. ह्याही कॅचसाठी आपण पाहतोय गौरव नेक यांच्या वतीनं 500 रुपयांचा पुरस्कार बंटी लिंगायत यांच्यासाठी. आणि या पहिल्या विकेटचं पतन आपण पाहतोय निलेश वरपे. इथे मात्र शेवटच्या बॉलवरती विकेट घेऊन आले, यश मिळवलं. आणि आपण पाहतोय पहिला ग्रेट थ्रू मिळवून दिलाय. पहिल्या क्रमांकाचा बॅटल आउट झालाय. तर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येणार आहे नावाशा भूषण उघडे. तर आपण पाहतोय खरं तर भूषण उघडे एका बाजूला आहेत आणि अमोल डुबे एका बाजूला आहेत. आणि जो कोणी फलंदाज इथे मात्र नॉट आउट, इथे मात्र आपण पाहतोय सामना जिंकून देणार आहे. विशेषतः हे पारितोषिक अमोल आणि घनश्यामसाठी होतं, पण घनश्याम इथे आउट झालेत. आपण पाहतोय खरं तर अमोलने जर हा सामना जिंकून दिला ना तर अमोलसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक. आणि अमोल आणि घनश्याम, खरं तर घनश्याम आउट झालेत, ह्या जोडीने जर कदाचित सामना जिंकून दिला असता तर शिर्डी नगर परिषदेचे नगरसेवक आणि गटनेते आणि शिर्डी प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक सन्माननीय किरण भाऊ कोते यांच्या वतीनं या अगोदरच्या जोडीसाठी म्हणजे अमोल डुबे आणि घनश्यामसाठी 11,000 रुपयांचं पारितोषिक होतं. आणि अमोलनं जर हा सामना जिंकून दिला ना तर अमोलसाठी 5,000 रुपयांचा पुरस्कार असेल. 4 धावा आपण पाहतोय या ठिकाणी तुम्हाला मिळतील. आणि अमोल डुबेसाठी पुन्हा एकदा पारितोषिक येते. अमोल डुबे जर हा सामना जिंकून देत असतील ना तर संघाचे टीम ओनर आणि प्रसिद्ध उद्योजक हनुमंत दादा गव्हाणे यांच्या वतीनं 11,000 रुपयांचा पुरस्कार. बॉल फाईन सीमारेषा पार अमोल डुबे यांच्या बॅटमधनं धावसंख्येला फाईन करणारा हा चौकार 4 रन. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा. स्कोर कार्ड आपण पाहतोय 30 धावा ह्या धावफलकामध्ये. अमोल डुबे इथे महा चर्चेचा विषय ठरतायत. हो उंचावून खेळला, इनसाइड आउट, बॉल हवेमध्ये, फिल्टर मात्र त्या ठिकाणी आहेत. सिंगल येते. दुसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न आपण पाहतोय कोणता नसेल. स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलकामध्ये जर आपण पाहिलं हलकासं बदल इथे मात्र तुम्हाला जो पाहायला मिळेल 31 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. दीपकजी शिरसाट यांच्या वतीनं पारितोषिक आहे. अमोल डुबेने लागोपाठच्या 2 बॉलवरती जर 2 मॅक्झिमम षटकार खेळले तर 1100 रुपयांचा पुरस्कार. आणि धावबादसाठी इथे आपण पाहतोय इथे एक संधी निर्माण झाली आणि विकेटही आली. फलंदाज क्रमांक 2 बॅक टू डग आउट. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधने थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची. अमोल डुबे जर हा सामना जिंकून देत असतील हनुमंत दादा गव्हाणे मित्र परिवार यांच्या वतीनं 5,555 रुपये. तर हनुमंत दादा गव्हाणे टीम ओनर यांच्या वतीनं 11,000 रुपयांचा पुरस्कार हा अमोल डुबेसाठी असणार आहे. अमोल डुबेने सामना जिंकून दिला. शिर्डी नगर परिषदेचे नगरसेवक आणि गटनेते शिर्डी प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक किरण भाऊ कोते यांच्या वतीने देखील 5,000 रुपयांचा पुरस्कार अमोल डुबेसाठी असेल. हो हाही बॉल आपण पाहतोय. खरं तर पॉईंट क्षेत्रामध्ये खेळलाय. फुल ऑफ लेनचा होता. शेवटच्या क्षणी मात्र बॅटचा फ्लो आपण पाहिला तिथे ओपन केला आणि त्यानंतर 2 धावा जे आपल्याला पाहायला मिळाल्यात. अमोल डुबे आपण पाहतोय खरं तर राहता तालुक्यातील महाबळेश्वरचे खेळाडू आहेत. महाराष्ट्रभर आणि भारतभर क्रिकेट खेळत असताना आपण पाहतोय राहता तालुक्याचं नाव मात्र भारतभर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पोहोचवले. त्यामुळे फॅन फॉलोअर्स खूप मोठा आहे. हो 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 या बरोबर बिग विकेट गॉन. अमोल डुबे
महत्वाची विकेट. फलंदाज क्रमांक 3 मनोज नाना यांना मिळालेली एक महत्वपूर्ण विकेट. तिसरा फलंदाज होतोय बाद. ए डीजे अरे लका वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची. आणि आपण पाहतोय भूषण पाटील विकेट किपर आहेत. आणि ह्या कॅटसाठी संघमालक विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या वतीनं 500 रुपयांचा पुरस्कार, 500 रुपयांचं पारितोषिक असेल. महत्वपूर्ण विकेट आपण पहिल्या शिराडापासून लांब ठेवला बॉल. छेडछाड करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कड घेतली बॅटनं. भूषण पाटीलनं चूक केली नाही आणि मनोज नाला यांना विकेट मिळाली. मोठा ग्रेट थ्रू. षटक क्रमांक 3 संपले. धावफलकामध्ये 33. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 30 आणि मॅच जिंकण्यासाठी 84 धावांची गरज. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. दिलेश्वर पे आलेत पुन्हा एकदा. या अगोदर देखील आपण दुसऱ्या षटकामध्ये दिलेश्वर पे यांना पाहिलं होतं. 9 धावा ज्या खर्च केल्या होत्या, 1 विकेट मिळवली होती. आता पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 मध्ये लोवर फुल टॉस बॉल होता. त्याला मात्र पॉईंट क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल होताना तुम्हाला पाहायला मिळालं. आणि स्कोर कार्ड देखील पुन्हा एकदा पुढे जाते. रिटायर आउट आपण पाहतो. या ठिकाणी बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतील. धाव खरं तर कोणतीही पाहायला मिळाली नाही. रिटायर आउट होत आहेत नवीन बॅट्समन ही मैदानाच्या आतमध्ये. मधुर धुळे एका बाजूला आहेत तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नवीन बॅट्समन रवी गाहिरट, जुन्नर तालुक्यातील असणारे खेळाडू. मधुर धुळे एका बाजूला आहेत. 29 मध्ये 84 ची गरज. हो पहिलाच बॉल. त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क व्यवस्थित पाहायला मिळाला नाही. एक सिंगल आली आणि स्कोर कार्ड मध्ये देखील बदल होताना तुम्हाला पाहायला मिळाला. 34 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. 28 बॉल शिल्लक आहेत. 83 बनवायच्यात. अहिल्यानगर जिल्हा, पारनेर तालुका आणि आपण पाहतोय पारनेर तालुक्यामधील असणारे खेळाडू मधुर धुळे. लक्ष तर मधुर धुळे यांच्यावरती असेल कारण ह्या परिस्थितीमधील एक जबरदस्त खेळाडू म्हणून आपण मधुर धुळे यांची नेहमीच चर्चा पाहिली. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कमी बॉल आणि जास्त धावा हे समीकरण मधुर धुळे यांच्याबद्दल आपण नेहमीच पाहत असतो. ते ग्रेट फिनिशर म्हणून देखील मधुर धुळे यांची खूप मोठी ओळख आहे. आणि आपण पाहतो अलीकडच्या काळामध्ये बॉलिंगमध्ये देखील ह्या स्पर्धेमध्ये नावलौकिक मिळवलंय. आता संधी असेल ही बॅटिंगची. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फसलाय. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये बसलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल. निर्धाव चेंडू. दिलेश्वर पे महाराष्ट्र पोलीस खूप प्रभावित करतात पहा ह्या षटकामध्ये. या अगोदरचं षटक देखील पॉवर प्लेमध्ये 9 धावा खर्च केल्या. तर त्यानंतर आपण पाहतोय आता षटक क्रमांक 4 मध्ये खूप प्रभावित करणारी बॉलिंग आतापर्यंत. फक्त 2 धावा दिल्यात 4 बॉलमध्ये. शिरडापासून लांब ठेवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल जाईल. फिल्डर आलेत. बॉलला फील्ड करतील. एक सिंगल पूर्ण होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही नसेल. पुन्हा एकदा 36. 25 बॉल शेवटचे बाकी आणि 81 धावींची गरज असेल इथे मॅच जिंकण्यासाठी. 25 मध्ये 81 जिंकणारा संघ आपण पाहतोय क्वालिफाय होईल बक्षीस फेरीमध्ये आणि पराभूत संघाला ह्या स्पर्धेच्या बाहेर पडावं लागेल. सुपर 8चा महत्वपूर्ण सामना. उद्या मात्र सेमीफायनल फायनलच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. पुढे एकदा हाही बॉल कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं खेळलाय. गॅप खूप मोठा आहे आणि मधुर धुळेच्या बॅटमधनं बॉल बाउंड्री लाईन पार. धावा येत आहेत 4 चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत. थँक्यू. छोटासा ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय. एबी टर्फ स्पोर्ट यांच्या माध्यमातून ड्रिंक्स ब्रेकचं सौजन्य आपल्याला पाहायला मिळतंय. 24 बॉल शेवटचे बाकी आणि 77 बनवायच्यात. पहिल्या 24 मध्ये 40 आल्यात. तर मंचवरती देखील आपण आता प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आणि त्या लकी ड्रॉचं
खरं तर वितरण इथे आपण करणार आहोत. भाग्यवान प्रेक्षक कोण असेल? आमदार चषक लोणी प्रीमियर लीग मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत असेल. 77 धावांची गरज, 24 बॉल आणि ह्या 24 बॉल मध्ये खरं तर ह्या दोन टीम्स मध्ये हे क्रिकेटमय युद्ध रंगणार आहे. व्हाईट बॉल येतोय, भूषण पाटील आलेत. अतिरिक्त बॉलने धावफलक पुढे पोहोचले. 41 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये. 24 मध्ये 76ची गरज. भूषण पाटील समोर आपण पाहतोय. रवी कुहिरेट असतील. उंचावून खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रोक फसलाय. भूषण पाटील स्वतः बॉल खाली ठेकन. व्हेरी व्हेरी गुड कॅच. रवी बॅक टू डग आउट. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. महत्वपूर्ण विकेट आपण पाहतोय. भूषण पाटील यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये आता दाखवतायत कातील आणि रवी यांना पाठवलंय डगआउटच्या दिशेला. स्वतःच्या बॉलिंगवरती खरं तर कॅच घेतलाय. कॉटन बोल्ट आपण पाहिला. आणि धक्का क्रमांक 5. हॉटेल निवांत शिरसाट स्पोर्ट्स लोणी संघ अडचणीमध्ये आहे. आणि खरं तर पुन्हा एकदा आपण पाहतोय ह्या संघाला अडचणीमधून बाहेर काढणारा फलंदाज कोण असेल याकडे देखील सर्वांचं लक्ष असतील. कारण एका बाजूला आता मधुर धुळे आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय केतन आहेत. मधुर धुळेवरती सर्वांचं लक्ष असेल कारण ह्या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे. अशा कित्येक सामन्यांमध्ये मधुर धुळेने आपल्या संघाला विजयाचा रस्ता बनवलाय. संघाला विजय मिळवून दिलाय. संघाची एकमेव अपेक्षा जर आपण पाहिली ना, मधुर धुळे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क कोणताही नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. मॅच 21 बॉल शिल्लक आणि 75 धावांची गरज. प्रत्येक बॉलवरती इथे आता बिग हिट हा खूप गरजेचा आहे. कारण रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय इथे आता खूप वाढलाय. धावांची गती कमी झाली. पुन्हा एकदा मधुर धुळे आणि बॅटची एज आणि विकेट किपर मैदानावरती एस्टनच्या पाठीमागे आपण पाहतोय मनोज राणा कॅच घेत आहेत आणि विकेट येते. महत्वपूर्ण विकेट. मधुर धुळे बॅक टू डग आउट. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. हा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मधुर धुळे यांचा होता. पण बॅट आणि बॉलमध्ये तो संपर्क पाहायला मिळाला नाही. बॅटची हलकीशी एज बॉलने घेतली. मनोज नाना यांनी कॅच घेतला आणि विकेट क्रमांक 6 तुम्हाला पाहायला मिळाली. नवीन बॅट्समन येत आहेत. नाव असेल रवींद्र बोरसे. 20 बॉलमध्ये अजून 75 धावांची गरज आहे. नाशिक संघाचं खूप कौतुक करावं लागेल. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग आपण पाहिली. आता दुसऱ्या इनिंगमध्ये बॉलिंग आपण पाहतोय. खूप दर्जेदार सिंगल जी मैदानावरती आपण पाहणार आहोत. स्कोरकार्ड पुढे जात आहे. 43 धावा, 19 बॉल शिल्लक आहेत. 74 बनवायच्यात. खूप
आउटस्टँडिंग गेम, आउटस्टँडिंग क्रिकेट नाशिक संघाचं आपण पाहिले. ते बॅटिंगमध्ये असेल, ते बॉलिंगमध्ये असेल, ते फिल्डिंगमध्ये असेल. हो, उंचावून खेळलाय बॉल मिड विकेटमध्ये, फिल्डर बॉल खाली आणि याबरोबर बॉल आउट ऑफ द पार्क. केतन आहेर यांच्या बॅटमधनं आपण पाहतोय, येतोय चरण षटकार, 6 धावा. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. शिल्लक आहेत 68 धावा बनवायच्या तुम्हाला ह्या मॅचला जिंकण्यासाठी, बक्षीस फेरीमध्ये पोहोचण्यासाठी. अठरा बॉल आणि 68 धावा. हे समीकरण असेल RA11 नाशिक टीमनं आपण पाहतोय ह्या मॅच वरती आणि ह्या इनिंग मध्ये देखील मजबूत पकड बनवली आहे. आणि ही पकड सोडवणं आता हॉटेल निवांत आणि या शिरसाट स्पोर्ट्स संघाला इतकी सोपी गोष्ट नाहीये. मिड विकेट मध्ये बॉल, फिल्डर तिथे आलेत, बॉलला फील्ड करतील दानिश. त्या ठिकाणी आपण पाहतोय संघाचे कॅप्टन आलेत, एक सिंगल येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही नसेल. 50 धावा आपण धावफलकामध्ये पाहतोय. ह्या सिंगल डबलला खरं तर ह्या मॅचवरती कोणताही परिणाम होणार नाही. ह्या मॅचमध्ये रिझल्ट दिसणार नाही. तुम्हाला जर ह्या मॅचमध्ये रिझल्ट आणायचा असेल, ह्या मॅचवरती परिणाम घडवायचा असेल ना, तर इथे केवळ षटकार चौकार इथे मैदानावरती खेळावे. एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल फिल्डर आहेत, बॉलला फील्ड करतील. एक सिंगल येणार आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आपण पाहतोय, हा कोणताही नसेल. दुसरी ही धाव आपण पाहिली खरं तर बॅकअप त्या ठिकाणी जी मिळालं आणि 2 धावांनी धावफलक हे पुढे पोहोचते. स्कोरकार्डमध्ये आपण पाहतोय 52 धावा धावफलकामध्ये आहेत. शेवटची 16 बॉल शिल्लक आहेत, 65 बनवायच्यात. आणि ज्या पद्धतीने हॉटेल निवांत आणि शिरसाट स्पोर्ट्स लोणी संघ आपण पाहतोय, सुरुवातीपासून आपण पाहिलं खरं तर काहीशा विकेट आल्या. मधुर धुळे या अगोदर जे आउट झाले त्या अगोदर आपण पाहिलं खरं तर अमोल डुबे यांच्यावरती देखील सर्वांच्या नजरा होत्या. मोठी इनिंग खरं तर खेळू शकले नाहीत. कोणताही बॅट्समन आपल्या इनिंगमध्ये प्रभावित करू शकला नाही. त्यानंतर रवी आले, रवी देखील स्वस्तामध्ये बाद झाले. 53 धावा 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये, 15 बॉल 64 धाब्यांची गरज. हलक्या तडा हाही बॉल आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर येत आहेत, बॉलला उचलतायत आणि त्याबरोबर एक सिंगल येते. स्कोर कार्ड मध्ये होतोय बदल. 54 धावा आपण पाहतोय. शेवटचे 14 बॉल आणि 63 धाब्यांची गरज. पुढे एकदा तयार आहेत. ओ उंचावून खेळलाय काउ कॉर्नर एरियामध्ये, फिल्डर तिथे आहेत. बंटी लिंगायत त्या ठिकाणी होते, कॅच कॅरी करू शकले नाहीत. आणि त्याबरोबर आपण पाहतोय धावफलक देखील मैदानावरती पुढे पोहोचते. अगदी 55 धावा आहेत, 13 बॉल 62. आणि या कॅचनं ह्या मॅचवरती कोणताही परिणाम दिसणार नाहीये. परिणाम घडवायचा असेल तर इथे मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. पुढे एकदा सरळ बॅटनं हा बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय. पुढे एकदा बॉलवरती येत आहेत, सिंगल. पुढे एकदा स्कोर कार्ड मैदानावरती 6 षटकं संपली आहेत. हॉटेल निवांत शिरसाट स्पोर्ट्स लोणी 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये 56. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. 12 बॉल शिल्लक आहेत, 61 धावा बनवायच्यात. घड्याळामध्ये जर आपण पाहिलं 12 वाजून 48 मिनिटं झालीत. आणि या स्पर्धेचा शेवटचा दिवस देखील खरं तर तो
अगदी आपण पाहतोय वयोवृद्ध अगदी वडीलधारी देखील या ठिकाणी आपण पाहतोय ह्या मॅचचा आनंद घेत आहेत आणि क्रिकेट इथे प्रत्येकाच्या रक्तामध्ये भरलंय. क्रिकेट हा खेळ जरी इंग्लंड ह्या देशापासून सुरू झाला असेल, क्रिकेट या खेळाला इंग्लंड ह्या देशाने जन्म दिला असेल ना, पण त्या खेळाला खऱ्या अर्थानं संगोपन कोणी केलं असेल ना, तर अभिमानाने ही गोष्ट सांगावी लागेल, तो आपला भारत देश आहे. हो हो, हाही बॉल डॉट निर्धाव. भूषण पाटील आहेत. खूप जबरदस्त बॉलिंग नाशिक टीमची ह्या इनिंगमध्ये पाहायला मिळाली, ह्या मॅचमध्ये पाहायला मिळाली. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग, ह्या इनिंगमध्ये बॉलिंग, फिल्डिंग आणि तिन्ही फॉर्मॅटमध्ये RA11 नाशिक टीमचं खरं तर कौतुक असेल. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक पहा त्या ठिकाणी आलेत, बॉल फील्ड करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही नाहीये. धावफलक पुढे पोहोचतंय. 58 धावा, 10 बॉल आणि 69 धाव्यांची गरज, 59 धाव्यांची गरज, माफ करा, ही मॅच जिंकण्यासाठी. हो हो, पुढे एकदा फुल ऑफ लेनचा बॉल, बॅटची एज आणि धक्का क्रमांक 7. फलंदाज होत आहेत बाद. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची सातवा धक्का आपण पाहतोय आणि नवीन बॅट्समन मैदानावरती, संघाची आन बान और शान हनुमंत दादा गव्हाडे, आणि सामना जिंकून देत असतील फक्त षटकारासाठी महाराष्ट्र पोलीस निलेश दादा भरपे. 500 रुपयांचा पुरस्कार हनुमंत दादांसाठी. हनुमंत दादांनी षटकार खेळल्यावर 500 रुपयांचा पुरस्कार आहे. 1100 रुपयांचं पारितोषिक दीपकजी क्षीरसागर यांच्या वतीनं हनुमंत दादा गव्हाणे. षटकार खेळा आणि 1500 रुपयांचं पारितोषिक हनुमंत दादा गव्हाणे यांच्यासाठी असेल. लाडकं व्यक्तिमत्व आहे आणि आपण पाहतोय क्रिकेट असेल, समाजकारण, राजकारण आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहतोय आज हनुमंत दादा गव्हाणे यांच्या माध्यमातून खरं तर एक चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. उंचावून खेळलाय बॉल, राहुल बॉल खाली आलेत, कॅच होतोय, फलंदाज बाद. धक्का क्रमांक 8. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची. हनुमंत दादा गव्हाणे यांच्या षटकारासाठी आपण पाहतोय 1100 रुपयांचा पुरस्कार असेल. निलेश दादा बर्पे यांच्या वतीनं 500 रुपयांचा पुरस्कार. एक षटकार खेळा आणि तब्बल 1600 रुपयांचा पुरस्कार हा हनुमंत दादा गव्हाणे यांच्यासाठी दिला जाणार आहे. लागोपाठचे दोन षटकार खेळले तर जालिंदरजी मापारी यांच्या वतीनं 2100 रुपयांचा पुरस्कार आणि लागोपाठच्या 2 विकेट घेतल्या सिद्धिक बेक यांच्या वतीनं बंटी लिंगायतसाठी 1100 रुपयांचा पुरस्कार. हो हो हो, आउट ऑफ द पार्क. हनुमंत दादा गव्हाणे ठोकतायत षटकार, चरण आणि तब्बल 1600 रुपयांचा पुरस्कार पटकावला ह्या षटकारासाठी. तयार असेल पुढे एकदा. इट्स अ वाईट बॉल. बंटी लिंगायत आले आणि पहिल्याच बॉलवरती हनुमंत दादा गव्हाणे यांनी षटकार ठोकला आणि हा षटकार खेळला तर 2100 रुपयांचं पारितोषिक. हो, पुन्हा एकदा स्लॉट मध्ये बॉल होता पण खरं तर तो खेळता आला नाही आणि तिथे आपण पाहतोय बॉल बाउंड्री लाईन पार होतोय. धावा येत आहेत 4. बंटी लिंगायत आपण पाहतोय आणि शेवटच्या षटकासाठी आलेत.
मॅचची परिस्थिती जर आपण पाहिली, शेवटचे 4 बॉल 47 धाव्यांची गरज आहे. हनुमंत दादा गव्हाणे आपण पाहतोय स्ट्राईक वरती तयार. लागोपाठच्या 2 षटकारांसाठी पुन्हा एकदा 2100 रुपयांचं पारितोषिक असेल आणि हाही बॉल बॅट आणि बॉलमध्ये संपर्क कोणताही नसेल. डॉट बॉल, निर्धाव चेंडू आहे. 70 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये. 3 बॉल शेवटचे बाकी, 47 धाव्यांची गरज. 3 बॉल बाकी आहेत. आणि 11 नाशिक टीमनं आपण पाहतोय खरं तर ह्या मॅच मध्ये इथे मात्र मजबूत पकड बनवली आहे आणि ही पकड खरं तर घोरपडीची असेल, मजबूत असेल. ही सोडवणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. 3 बॉल 47. फुल ऑफ लेनचा बॉल त्याला आपण पाहतोय खेळलाय आणि बॉल देखील आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर मध्ये गेलाय. एक सिंगल येणार आहे. शेवटचे 2 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 46 धाव्यांची गरज आहे. क्राऊड पाहतोय आपण, फॅन फॉलोअर्स 1 वाजलेत तरी इथे आपण पाहिलेत खरं तर प्रेक्षक मैदान सोडायला तयार नाहीयेत. नो बॉल आणि त्यावरती धावा 4. येतोय चौकार, 4 रन. नो बॉल आणि त्यावरती 4 धावा. तर यानंतर फ्री हिट. हो, पुढे एकदा उंचावून खेळलाय बॉल. फिल्डर बॉल खाली येत आहेत आणि कॅच मिस होतोय. स्कोर कार्ड पुढे पोहोचतोय. शेवटचा 1 बॉल शिल्लक असेल आणि 41 धाव्यांची गरज असेल. इथे आपण पाहतोय आर्या 11 नाशिक, विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या मालकीचा संघ जाऊन पोहोचलाय नामदार चषक लोणी प्रीमियर लीग बक्षीस फेरीमध्ये. अभिनंदन आर्या 11 नाशिक. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालं. 4था संघ भेटलाय जो की उद्या शेवटच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 3 संघ वाट पाहत होते 4था संघ कोणता असेल आणि त्या प्रश्नाचं उत्तर देखील क्रीडा रसिकांना भेटलंय आणि तो संघ विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या मालकीचा आर्या 11 नाशिक. अभिनंदन टीम. तर मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण येतोय आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच भूषण पाटील ठरतात मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचे मानकरी. तर प्रेझेंटेशन